रंजे, मला काही पटत नाही बघ. आता काम करते आम्ही, यात न पटण्यासारखं काय आहे? अगं तुझ्या कामाबद्दल नाही बोलत मी. घरात जी काय समजा चाललंय का नाही त्याच्याबद्दल बोलत्या. आता घरात तरी काय चाललंय? अगं हीच की हनीमूनचं. आपल्या टायमाला नव्हतं बाय असं काय. अगं गुले, आताची पिढी वेगळी आहे, आपली वेगळी होती. दरवेळेस आपल्या वेळेस ते नव्हतं, हे नव्हतं असं म्हणून कसं चालेल? आणि काळ बदललाय, काळाबरोबर नको का जायला? आणि मी म्हणते गेले ते नवरा बायको 4-5 दिवस कुठेतरी फिरायला, तर काय फरक पडतोय? अगं मग फिरायलाच जायचंय ना. मग गावाच्या आसपास काय जागा नाही त्यावी? एवढ्या लांब कशा पायी जायचं? कचाच पैसा वाया घालवायचा. अगं वाया कुठं जातोय? रायानीच कमवलाय ना, त्याच्यासाठीच खर्च होतोय. आता पैसा महत्वाचा का पोराचा आनंद? आणि जर पैसा आपल्या कामीच येणार नसेल तर असा पैसा कमवून काय उपयोग आहे? आता हिला कसं समजवायचं? अगं बरोबर आहे की तुझं, पण मलाच काळजी वाटत होती जरा म्हणून म्हणलं. नाहीतरी काय माझ्या खिशातलं पैसे जाते ती. तुला कसली काळजी वाटत होती? अगं हीच की, आता ही 2 जण एवढ्या लांब जाणार आहे ती, पर जाताना ह्यांच्या गाडीला काय झालं तर केवढ्यात पडल. अगं नको असं वाईट चिंतूस गुले. एकदा दोनदा घडलं म्हणजे सारखं सारखं असंच घडतं असं नसतं. वय तुझं बरोबर आहे ग, पर माझं मन लय हळवं आहे बघ. आता त्याला सारखी काळजी लागते, त्याला मी तरी काय करू सांग बरं. माझा रायाव लय जीव आहे बघ. रंजे, मी एक काम करू का? गुरुजीसने विचारू का राया आणि कृष्णा बाहेर जाणार आहे ती, तर जाऊन देते का म्हणून? म्हणजे मग कसं तुझ्या माझ्या दोघींच्या जीवाला घोर नाही लागायचा. चालतं, हे विचार. हा. हा गुरुजी, मी गुली बोलत्या. ती आमचा राया आणि कृष्णी जरा बाहेर हनीमून साठी चालले ती, तर त्यांचं जाणं धोक्याचं नाही नव्ह का? जरा बघून सांगता का? काय? होय 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 सांगते मी. हा ठेवा ठेवा. काय झालं? काय म्हणलं गुरुजी? अगं रंजे, गुरुजी म्हणते ती आजचा मुहूर्त चांगला नाही बाहेर जायसाठी, आणि तरी बी ती 2 जण जर बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. रसो, तू का नाही बोलत भाऊसाहेबांशी आपल्याबद्दल? नाही झाली माझी हिंमत. ह्या तुझ्या अशा वागण्याची शिक्षा ना मला भोगावी लागते राया. त्याचं काय र? काल रात्री तू मला वचन दिलं होतंस ना की आज सकाळी बोलूयात म्हणून. मी नाही बोललो, मग तू तरी बोलायला पाहिजे होतस ना. आणि तू कशाला म्हणलीस की आम्ही हनीमूनला जायची तयारी करतोय म्हणून? अरे मी कशी बोलणार होते? भाऊसाहेब फोनवर बोलताना ऐकलं नाहीस का? मोठे मोठे मंत्री, समाजसेवक, जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोक भाऊसाहेबाच्या शब्दाला मान देतात, आणि घरातच त्यांची सून त्यांचा शब्द मोडते हे कळल्यावर त्यांना किती त्रास झाला असता, म्हणून बोलले नाही मी. मी बित्तेच विचार करून काय बोललो नाही. भाऊसाहेब एवढ्या अभिमानानं सांगत होते की मी खूप नशिबाने माझा रायासारखा कर्तृत्वान मुलगा आहे. त्यांच्या तोंडून तेच ऐकण्यासाठी माझी धडपड चालू असती सारखी. माझा राया माझा शब्द खाली पडू देणार नाही असं म्हणत होते. आता त्यांचा एवढा विश्वास आहे माझ्यावरती, मग मी कसा मोडणार होतो त्यो? अरे ते माझ्याबद्दल बी हेच म्हणत होते. मग मी माझी जीभ कशी उचलली असती त्यांना सांगायला की मी नाही जाणार हनीमूनला म्हणून? माझी तरी कशी हिंमत होईल मग? मी तुला बायको म्हणून स्वीकारलं नाही हे सांगायला? राया, कृष्णा, झाली का तयारी? झाली. थांबव ती तयारी, आज नका निघू. म्हणजे हनीमूनला जायचं कॅन्सल झालं काय? वय, गुरुजींनी सांगितलंय आजच्या दिवसाचा मुहूर्त चांगला नाही तुम्हाला बाहेर जायसाठी, त्याच्यामुळं कॅन्सल झालं. काय? होय. ए यार घे किती पुढं. हा बघ आला बघ कोपऱ्यात बघ. मार 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 मार. अरे मार. काय तुम्ही पोरं लागा खेळताय? हे काय तुमचं लागा? नीट खेळत जा की जरा. मोबाईल मधल्या गेमा कसल्या खेळत बसलायस? गेम कशी खेळायची असत्या आणि कशी करायची असत्या माझ्याकडनं शिक. मम्मी विषय काय? लय खुश दिसते आज. सांग की काय केलंस? वळख बर, मी काय केलं असेल तूच वळख. बदम चोरलीत की काय? बघू. तुला काय चोर वाटली मी? हा,
वाईस तर आईची इज्जत कर की. माझ्याच पोटाला जन्माला आलायस म्हणून बरे. मम्मी लागते की अगं मम्मी, आणि तू मारलं मला कळणार तू काय केलंस. बरं सांग की काय केलंस. राया आणि कृष्णेचा हनीमून कॅन्सल करून आल्या. काय हनीमून कॅन्सल कस काय केलंस हे. मी कोण आहे? गुली. हा, मग गुलीनी जी ठरवलंय ती होणार नाही असं शक्यच नाही. अगं पण मम्मी, भाऊसाहेबांनी स्वतः त्यांना तिकीट दिली ती, आणि ती दोघं बी त्यांचा शब्द मोडणार नाही ते. मम्मी कसं काय केलंस तू. ह्या घराच्या समद्या चाव्या माझ्या हातात आहेत त्या, माहित आहे का नाही तुला. होय होय. मग मी बरोबर रणजीला पकडलं. मला माहित होतं ह्या घरात ती एकटीच अशी आहे जी ह्यो हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू शकत्या. होय. मग मी तिला बरोबर मुहूर्ताच्या नावाखाली असं घाबरवलं, आणि मग काय, मला जे पाहिजे होतं तसंच झालं. आता कशाचा हनीमून आणि कशाचं काय. आहा ग्रेटेस्ट तू मम्मी. हा मग उगीच पोचले बाई इथं पातूर. ग्रेटच आहे मी. मम्मी ते समजा ठीक आहे, पण मला एक सांग, हनीमूनचा प्लॅन कॅन्सल झालेला भाऊसाहेबांना माहिती आहे का. कसं आहे, त्यांचा या गोष्टीवरती नाही विश्वास, पण मला नाही वाटत की ते राया आणि कृष्णाचा हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू देतील म्हणून. बरं झालं आपोआपच सगळं प्रश्न सुटलं. नाही, सगळे प्रश्न नाही सुटले. तू मला बायको म्हणून स्वीकारलेली नाहीयेस आणि मी तुला बायको म्हणून नकोय, हे जोवर तू घरच्यांना सांगत नाहीस ना तोवर सगळे प्रश्न सुटणार नाहीत. उलटा गुंत वाढतच जाणार आहे. एक प्रश्न सुटलाय ना, मग दुसरा बी आपोआपच सुटल. तुझे बाकीचे प्रश्न आपोआप सुटेपर्यंत मी घरच्यांना फसवू शकत नाही. तू सांगणार आहेस घरच्यांना. ठीक आहे सांगतो, पण मला वाईच वेळ दे. राया, कृष्णा, आवरलं जरा तुमचं. आलो आलो. बोला ना भाऊ. बॅगा कुठे आहेत तुमच्या? आवरलं नाही अजून? नाही, आज ती नाही ती जाणार कुठं. मी त्यासनी सांगितलंय आज कुठं जाऊ नका म्हणून. कुठं जाऊ नका म्हणजे? आणि का? आणि आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर यांचं बाहेर जाणं का टाळलं? त्यांच्या काळजीपोटीच केलंय. गुरुजींनी सांगितलंय आजचा मुहूर्त चांगला नाहीये, त्यांना कुठं घराबाहेर पाठवू नका, जीवाला धोका आहे. काय चाललंय तुमचं? मुहूर्त मुहूर्त मुहूर्त. अहो फिरायला जायला कसला आला मुहूर्त? आणि आपण आपल्या गोष्टीची सुरुवात करतो ना, तोच खरा मुहूर्त असतो. आणि आम्ही या पत्रिकेच्या मुहूर्ताला मानत नाही, हे चांगलं ठाव आहे तुम्हाला. आहो पण ती गुरुजी. बस, आता आम्हाला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. राया, जा बॅगा बरा. राया, काय म्हणतोय आम्ही? ऐकलं नाही का? जावा बॅगा आणा, तुम्ही हनीमूनला जाताय. होय. बघितलंस, तुला सांगितलं होतं मम्मी, भाऊसाहेबांचा का असल्या गोष्टीवरती विश्वास नाही, आणि ते का हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू देणार नाही म्हणजे नाहीच. आणि टायमाला ह्या भाऊसाहेबांनी मध्ये येऊन माझ्या समद्या पिल्यांची वाट लावली. तर मी बी ह्यो हनीमून नाही म्हणजे नाही होऊन देणार. माझ्याकडं अजून एक मोहर आहे, अंतरा. ह्या अंतराचं एक नाव काय कळत नाही. ऐन टायमाला हिचा फोन लागत नाही. अगं पण मम्मी, अंतराला कशाला फोन लावतेस तू? अरे रायाला अडवायला तिला इथं बोलिवलं असतं, नाहीतर अर्ध्या वाटत त्याला अडवून कुठं तर फिरायला घेऊन जा असं सांगून त्या दोघांनी त्या बस पर्यंत पोचूनच दिलं नसतं. प्लॅन भारी मम्मी,
पण अंतराचा फोन लागत नाही आता. काय करायचं पुढं? आता तू रायाला अडवायचं. मी? अगं मग मी कसं शक्य आहे? कुठं ती अंतरा आणि कुठं मी? आणि तसं बी राया मला फिरायला घेऊन कशाला जाईल? अरे बधीर, तुला कोण म्हणतंय रायाला फिरायला घेऊन जा म्हणून? अरे अजून बी मस्त मार्ग आहे की त्याला अडवायचं. पर काय बी झालं तरी बी ती दोघं हनीमूनच्या बसपर्यंत नाही पोचली पाहिजेत. हो, पण त्याला कसं अडवायचं? ती तुझं तू ठरव. पर ही कामगिरी तुलाच करायला लागल. इदा त्यांच्या समध्या कारखान्यांचं मालक व्हायचंय ना, का आयुष्यभर ह्यांच्या हाताखाली असंच काम करत बसायचे? नाही मम्मी, कारखान्याचा मालक तर मी होणारच. तू न काळजी करू, मी करतो काय करायचंय. काय बी झालं तरी रायाला आणि त्या कृष्णाला ना बसपर्यंत पोहोचू देणार नाही. शब्द आहे आपला. आता शोभलाच बघ त्या गुलीचा पोरगा. बॅग घेऊन जातो मी. चला चला चला. कृष्णा, हे धर, डब्यामध्ये लाडू आहे आणि बाकीचं खायचं काय काय. त्या एवढं कशासाठी? असू देत, गाडीत असावं. ठेव बॅगेत आणि पोचल्यावर फोन कर. अजिबात फोन करायचा नाही. आता 4-5 दिवस इथली काळजी पण करायची नाही. असं समजा पुढचे 4-5 दिवस तुमचा आणि आमचा संबंध संपला. एकमेकांना वेळ द्या. आता तुम्ही दोघच राजा राणी. वय घरातल्या कोणीच यांना फोन करून त्रास द्यायचा नाही. 4-5 दिवस त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. राया, तुम्ही कृष्णाला अजिबात एकटं सोडायचं नाही. आणि कृष्णा, तू रायाला तुला एकट्याला सोडून कुठंच जाऊ द्यायचं नाही. आलं ध्यानात? चल, आता तुम्हाला निघायला पाहिजे, उशीर होतोय. सुखाचा प्रवास कर आणि सुखरूप परत या. खुश राहा. माझ्या कशाला पाया पडायचं? अहो, तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून. आता मी किती बी आशीर्वाद दिला तरी जीव व्हायचं ती होणारच की. एखाद्याच्या नशिबात काय गोष्टींचं सुख नसेलच ते त्याला नाहीच मिळणार ना, नाही का? बोले, अगं काय नाही, सुखी राहावा म्हणलं. बरोबर, निघा आता तुम्ही लवकर जावा. त्यांचं आपलं सगळं लयच दमानं चाललंय बाबा. आपल्याला काय पडत नाही. हा? समजा उत्साह तुझ्यातच दिसतोय. जातो का त्यांच्या संग? मी काय करू त्यांच्या संग जाऊन? आणि मला काय माहित नाही रे. अगं हनीमूनला नवरा बायकून जायचं असते दोघांनीच. माझं लगीन झालं की मी पण जाणार हनीमूनला. सावट कुठला? चावडपणा काय देत आता? मला काय राया, अरे थांब. अरे बाहेर जाताना तोंड गोड करून जायचं असतं कधी पण. इधर मी बी बघतीच कशी जोड्यानं फिराय जाते ती. असे कसे बोलायचे. हे अनिल, कशाला लावलेत असली गाणी? बंद करते. खावरा दादा, प्रेमाची गाणी आहेत. कसली भारी आहेत. आता काय कायच्या नशिबात नसतं. अहो पण तुमच्या नशिबात आहे. त्यात तुम्ही चालले हनीमूनला. मला तुम्हाला तर असली गाणी आवडावी पाहिजेत. ए, मला नाही आवडत असली गाणी. ती बंद कर पहिले. काय वहिनी, बंद करू होय? हा, करा की. अरे तुला गाणी बंद करायला लावली होती, गाडी नाही. अहो हे बघा, रस्त्यात वांडका पडलाय, ती बी आडवा.
नाही मला वाटतंय आपल्याच्यानं काय होणार नाही. हॅलो. हा पोचतोय. हा आलो. काय कोणाचा फोन होता? अरे ते बसवाल्याचा फोन होता. मला 5 मिनिटात जर नाही पोहोचलो तर बस निघून जाईल. 5 मिनिटात कशाची पुसते ती गाडीपाशी? राय दादा हा आता काय करायचं? भाऊसाहेबांनी मला सांगितलं होतं की काय बी झालं तरी तुम्हा दोघांना त्या बसपाशी सोडायचं म्हणून, आणि तुम्ही हनीमूनला न जाण्याचं एक बी कारण ते स्वीकारणार नाहीत म्हणून. त्यांना जर कळलं की तुमची बस चुकली तर ते काय करतील ते मला कळत नाही, आणि आता मी काय बोलतो ते मला कळत झाले. राय दादा राय दादा करा काय ते, तुम्हीच काहीतरी करा तुम्ही काय. आता ह्यो काय करतोय? मम्मी ओंड का आली होती? आता एकट्याला शक्य का बरं एवढा मोठा ओंड का हलवणं? चल. अरे चल, 5 मिनिटात पोचायचंय. अहो किती उशीर. चला ना. अहो त्या कपलला यायचं नसेल? नाहीतर काय, बस त्यांच्यामुळे आमच्या हनीमूनची वाट कशाला लावताय? हो ना, माझं तर पहिलंच हनीमून आहे. मी खूप एक्साइटेड आहे. चला ना लवकर. जाऊया जाऊया जाऊया. 5च मिनिटात येतील ते. काय 5च मिनिटात येतील? अहो काय 5 मिनिटं? किती वेळ झालं बस थांबवलीये, आणि आता जर बस सोडली नाही ना तर आम्ही निघालो. असं काय करताय तुम्ही? बरोबर बोलतायत मॅडम, बरोबर बोलतायत. असं काय करताय तुम्ही? 5 मिनिटं थांबा. आता गाडी सुरू करतो ना मी. गाडी हा जाऊ दे. सुरू करा गाडी, सुरू करा. आता काय झालं? हा काय? आपलं शेवटचं कपल आलं ना बाबा. या आता चला. अरे या 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 हेच ते ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ज्यांच्यामुळे आपल्याला उशीर झाला. हेच ते हे रायभान विधाते. हळदीचा व्यवसाय यांचा खूप मोठा, आणि या त्यांच्या पत्नी कृष्णा. यांचं पण नुकतंच लग्न झालंय. हे पण आपल्या सोबत येत आहेत हनीमूनला. यांचं पण पहिलंच हनीमून आहे. नाही जनरली लोकांचं असतं ना हनीमून 3-4 वेळा. काय दादा विनोद होता. बसा ना तुम्ही, बसून घ्या. बसा. या मॅडम या.